या सेक्शन मध्ये आज आपण ज्या भागाचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण प्रॉपर्टी अशी आहे स्पॉन्टेनियस प्रोसेस. स्पॉन्टेनियस प्रोसेसचा हा भाग देत असताना it is defined as a process which takes place of its own, or without the intervention or without help of external agency or influence अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मी शब्द न शब्द यासाठी लिहित आहे. इट इज डिफाइंड एज अ प्रोसेस व्हिच टेक्स प्लेस ऑफ इट्स ओन विदाउट द हेल्प ऑफ एक्सटर्नल एजन्सी और इन्फ्लुएन्स. जी प्रक्रिया स्वतःची स्वतः घडत असते आणि ज्याला विदाउट हेल्प ऑफ एक्सटर्नल बाहेरील मदतीची गरज नसते किंवा बाहेरील प्रभावाची आवश्यकता नसते अशाला स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हणायचं. हा एक महत्त्वपूर्ण पार्ट लक्षात ठेवा. यामध्ये आता आपल्याला पॉइंट नंबर 2 ला जायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स हा आहे पॉइंट पहिला. आणि या कॅरेक्टरिस्टिक मध्ये it occurs of its own without external help. ज्याला कुठल्याही बाहेरच्या मदतीची गरज न घेता जी स्वतःच्या स्वतः होत असते ती स्पॉन्टेनियस प्रोसेस. Second point, it occurs, it proceeds in one direction and can't be completed reversed by external stimulations. This process may be fast or slow. These process may be fast or slow. These process proceed until an equilibrium. Chauथा point, this process proceeds until equilibrium. हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स. याच्याविषयी आपण चर्चा करूया. आपण एक्झाम्पल्सला पाहूया. अतिशय महत्त्वपूर्ण पाठ आहे एक्झाम्पल्स. आता एक्झाम्पल्स मध्ये
process, all natural process are spontaneous. दूसरा पॉइंट आहे the flow of gas from high pressure to low pressure. The flow of gas from high pressure to low pressure. तीसरा पार्ट है flow of water from flow of water from high level to low level. Flow of heat from hot body to cold body. चौथा पॉइंट आहे flow of heat from hot body to cold body. Acid base neutralization. एक पाचवा पॉइंट आहे acid base आजच्या या पॉइंट मध्ये प्रामुख्याने कॅरेक्टरिस्टिक्सचा विचार केल्याच्या नंतर पहिलं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं की या क्रिया ज्या स्पॉन्टेनियस आहेत या स्वतःच्या स्वतः घडत असतात, कुठल्याही एक्सटर्नल मदतीची आवश्यकता यांना नसते, अशा प्रकारच्या या क्रिया आहेत. दुसरा महत्त्वाचा भाग आहे की प्रोसेस इन वन डायरेक्शन, एका दिशेला जे जातात, कॅन बी कंप्लीटेड रिव्हर्स्ड बाय एक्सटर्नल स्टिम्युलंट, कांट बी कंप्लीटेड रिव्हर्स्ड बाय एक्सटर्नल स्टिम्युलंट, म्हणजे ज्या दिशेने त्या जातात त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये परत येत नाही. तिसरा पॉइंट आहे दिस प्रोसेस मे बी फास्ट ऑर स्लो, या घडणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत या फास्ट असू शकतात अथवा स्लो असू शकतात. आणि चौथा पॉइंट आहे दिस प्रोसेस अंटिल इक्विलिब्रियम, जोपर्यंत इक्विलिब्रियम प्रोसेस इथे अटेंड होत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली पुढे जाणारी ही जी प्रक्रिया आहे ती म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेस. या स्पॉन्टेनियस प्रोसेसचं एक्झाम्पल्सचा जर विचार केला तर नैसर्गिक घटना, निसर्गामध्ये घडणाऱ्या सर्व प्रकारच्या घटना ज्या आहेत या स्पॉन्टेनियस असतात. एक्झाम्पल द्यायचं झालं तर फ्लो ऑफ गॅस फ्रॉम हाय प्रेशर पासून लो प्रेशर, म्हणजे फुग्यामध्ये आपण हवा भरलेली आहे आणि त्या फुगा जर आपण सोडला, त्याची दोरी जर काढली, त्या फुग्याला टाचणी मारली, तो फुग्याच्या आतमध्ये असणारं प्रेशर हे प्रचंड जास्त असतं आणि म्हणून त्यापासून बाहेर ॲटमॉस्फिअर मध्ये असणारं प्रेशर हे कमी असतं. तो येणारा जो प्रवाह आहे हा एक स्पॉन्टेनियस प्रोसेस असतो. फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हाय लेवल टू, धबधब्याचं जसं पाणी येत असतं, सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या सर्व घटना ज्या आहेत निसर्गामध्ये घडणाऱ्या या रिव्हर्स कधीच होत नसतात. एक महत्त्वपूर्ण प्रॉपर्टी प्रामुख्याने इथं पाहायला मिळते आणि म्हणून धबधब्याचं पाणी वरून जसं खाली येतं त्याच मॅग्नेट्यूडनं ते जाऊ शकतच नाही. हा एक महत्त्वाचा पॉईंट. फ्लो ऑफ हीट फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी, उष्णता हीट जी आहे, समजा आपण एक चहा एका कपामध्ये भरून ठेवला आणि मग आपण एक 10, 15, 20 मिनिटं अर्धा तासाच्या नंतर तो आपोआप थंड होऊन जातो. ॲटमॉस्फिअर अथवा बाहेरचं वातावरण जे आहे हे थंड आहे, चहा गरम आहे आणि म्हणून त्या कपामधून उष्णता प्रवाहित होते, ती कंडक्ट होते हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. परंतु एक लक्षात घ्या, जर समजा 15 मिनिटात चहा थंड झालाय, पुढचे 15 मिनिट आपण तसेच थांबलो तर तो चहा गरम होणार नाही. हा एक महत्त्वपूर्ण पार्ट तुम्हाला प्रामुख्याने इथे पाहायला मिळेल. ही एक प्रोसेस लक्षात घ्या आता. आणि ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन जे आहे, कुठलाही ऍसिड न्यूट्रलायझेशनची व्याख्या काय केली आपण,
when 1 gram, the enthalpy change when 1 gram equivalent of an acid is neutralized by 1 gram equivalent of a base is known as a enthalpy of neutralization. कसं असतं, हा HCl आहे आणि हा NaOH आहे, हा NaCl तयार झाला आणि हा H2O तयार झाला. या वेळेला यासारखी स्पॉन्टेनियस रिएक्शन ही दुसरी कुठलीच असू शकत नाही, हे प्रामुख्याने लक्षात घ्यायचं. आणि या प्रोसेसचा हा भाग तुम्हाला एक लक्षात येईल, ज्या प्रोसेसमध्ये प्रामुख्याने काही प्रॉपर्टीज पाहायला मिळतात. या प्रॉपर्टीज इथे आपल्याला बेसिक गोष्टीमध्ये लक्षात येतात आणि म्हणून स्पॉन्टेनियस क्रिया या कधीच रिव्हर्स होत नाहीत. स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये काय होतं की the process which takes place of its own without help of external energy, need or influence, बाहेरचा प्रभाव न होता घडणाऱ्या या घटना आहेत. फॉर एक्झाम्पल, पडणारा जो पाऊस आहे, ज्या पद्धतीनं तो पडतो तसाच तो त्याच पद्धतीनं तो रिव्हर्स जात नाही, म्हणून या इरिव्हर्सिबल घटना ज्या आहेत याला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हणत असतो. म्हणून आजच्या पॉइंटमध्ये आपण प्रोसेसचा वापर करत असताना स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे एक्झाम्पल्स हा एकंदरीत भाग पाहत असताना एक लक्षात घ्या, ज्या टॉपिकचा आपण अभ्यास करत आहोत तो आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. आणि आता हा केमिकल थर्मोडायनॅमिक्स टॉपिक जो आहे हा प्रामुख्याने ज्या पद्धतीने आपण घेत आहोत हा घेत असताना बेसिक गोष्टी आपल्याला थेरॉटिकल असल्या कारणाने बोर्डवर लिहितात. आजच्या पॉइंटमध्ये आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस एक्सप्लेन केला.